काय सम्राट अशोक, आज बघ, आज तू कुठेस आणि मी कुठे. आजार मला झालाय, पण तू काय एवढं डिप्रेस्ड आहेस? अरे बोल ना काहीतरी. जे तुला मिळालं ते मला का नाही मिळालं? काय? हा म्हणतोय की माझ्याऐवजी याला का नाही कॅन्सर झाला म्हणून. हा असा मित्र ही माझी खरी कमाई आहे. आता कसं सांगू याला की मी हे त्याला नाही तर माझ्या बॉसला म्हणालो होतो. परमेश्वरा, किती चुकीचा विचार करत होतो मी. माझ्याकडे जे नाहीये त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे त्यातच मला समाधान मानायला हवं. काय हो, बॉस पुन्हा आले वाटतं स्वप्नात, पण दचकला नाहीत. आले ना बॉस, पण आता नाही येणार पुन्हा. का? कारण आता मला मी सापडलोय. म्हणजे म्हणजे तुला नाही कळणार. चालू दे, मला खूप काम आहे. मग काय अशोकराव, आज ऑफिसमध्ये बॉस तुला काय बोलणार याची भीती वाटते ना? अजिबात नाही. अरे विसरलास का? जे त्याच्याकडे ते तुझ्याकडे नाहीये ते नसेल कदाचित, पण आज जे माझ्याकडे आहे ना ते त्याच्याकडे नाहीये हे मला नक्की माहिती आहे. म्हणजे कळलं नाही काय? तुझ्याकडे जे त्याच्याकडे नाहीये. हॅलो, हा घ्या डबा. थँक्यू. आणि संध्याकाळी लवकर या, लक्षात आहे ना? हो, आज तुझ्या मैत्रिणीकडे जायचंय. तिच्या गृहप्रवेशाचं आमंत्रण आहे. मला माहिती आहे, जी तुला बऱ्याच वर्षाने भेटणार आहे आणि तिथेच राहते हे तुला माहितच नव्हतं. पुरे येताना आठवणीनं तिच्यासाठी छान गिफ्ट सुद्धा आणायचं आहे. विसरलो नाहीये मी राणी. बर, बाय बाय. अहो, काही काय काय झालं काय माहिती. पावसात भिजल्यामुळे डोकं फिरलं असेल. अरे वा, अच्छा बेटा, आज एकदम अभ्यास जोरात. क्या बात है. बाबा, पण आज छत्री नाही. नाही. काय झालं ना, गेले काही दिवस मी रोज छत्री घेऊन जातो आणि तरी पावसात भिजतो. म्हणजे छत्री हातातच असते पण उघडत नाही. पण भिजण्याची जी काही मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. बाबा, तुम्ही बरे आहात ना? हो, उलट आता ना मला पूर्ण बरं झाल्यासारखं वाटतंय. येते का आई? कशी का बघते? बाबा बाय. बाय. ए बाळा, जायचंय बरं? हो, येते मी, वेळेवर येते. आणि तिथे जाताना कपडे जरा. बाबा मग बेटा चालू दे तुझं. अरे टीव्ही बंद करून कसा अभ्यास करते? टीव्हीवर सुद्धा पाहू. रिवाज वगैरे सावन सुलग सुलग येस सर. नाही सर, सर तो ऑफिसमध्ये येतच नाहीये सर. हा बोल माधुरी. वाटेल तेव्हा. नाही पण सर इथे कामं पेंडिंग आहेत. नाही सर, आय नो, आय थिंक दिस इज हाय टाइम नाव. मी आजच्या आज त्याला कामावरून काढून टाकणार आहे. काय? दुपारी जायचंय? अगं पण अहो सर, इथे
येस सर. अगं मला सुट्टी कशी मिळेल? बघतो बॉसला कसं पटवायचं ते. ओके. यप. थँक्यू. येस. ठीक आहे ठीक आहे. अरे हा खानविलकर त्या अशोकची बाजू का घेतोय? मे आय कम इन सर? या मिस्टर अशोक या 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 प्लीज प्लीज. तुमचाच विचार करत होतो. या बसा 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 बसा. प्लीज प्लीज हॅव अ सीट. तुम्हाला काही चहा कॉफी काही कोल्ड्रिंक्स वगैरे? नाही सर थँक्यू. नाही. नक्की? बर. एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्याल? हो. तुम्हाला ही कंपनी काही तुमच्या पिताश्रींची वाटते? सर नाही म्हणजे वाटेल तेव्हा ऑफिसला यायचं, वाटेल तेव्हा दांड्या मारायच्या. बापाची कंपनी आहे का तुमच्या ही? अहो सर मी आधीच ऑफिसमध्ये अर्ज केला होता आणि मेल पण केला पर्सनलवर की मला सध्या सुट्ट्या लागतील. माझा एक मित्र आहे विजय, तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे सर. तर मला तू डॉक्टर आहेस, तू नाही गेलास तिथे त्याला भेटायला तर तो मरणार. अहो सर काय बोलताय तुम्ही? मी कोण वाचवणार त्याला? खर तर डॉक्टर सुद्धा कितपत वाचवू शकतील त्याला कोणास ठाऊक. काय? सर त्याला कॅन्सर आहे लास्ट स्टेज. निदान त्याचे शेवटचे दिवस तरी चांगले जावेत म्हणून तो ऑफिसची कामं वाऱ्यावर सोडून ऑफिसला दांड्या मारून बाहेर फिरत बसणार? नाही सर मी माझी सगळी पेंडिंग कामं पूर्ण केलीत. या घ्या सगळ्या फाईल्स आणल्यात सर. मग काय उपकार केलेस माझ्यावरती तू? हा उपकार केलेस? अरे हे आधीच करणं अपेक्षित होतं. नेक्स्ट प्रोजेक्टच्या 2 इम्पॉर्टंट फाईल्स कंप्लीट केल्याशिवाय आज तू ऑफिस मधून जायचं नाही. सर मला आज हाफ डे जायचंय सर. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? तुला कळतं? आर यू ट्राइंग टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन नाव? अरे तुझ्यामुळे एवढं सगळं काम पेंडिंग आहे इथे, बाकीच्या लोकांवरती लोड येतोय आणि तू असं अपडेट घेऊन जातोय. सर तुम्ही शांत व्हा सर. युजलेस. सर तुम्ही चिडू नका सर, प्लीज शांत व्हा. बीपी वाढेल तुमचं, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही एक काम करता का सर? तुम्ही बसून घ्या सर, प्लीज बसा. मी कधी बसायचं हे तू मला सांगू नकोस. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बसेल. ऐला ऐकलं की त्याने तुझं बसला तो. ए तू इकडे काय करतोयस? तिकडे काय बघतोय? इकडे बघ. इकडे मी इथे. सॉरी सर. आणि तुला दिलेली सगळी कामं पूर्ण व्हायला पाहिजेत ना. अरे पुन्हा तिकडे काय? तुझ्या इतका बिंडोक माणूस मी पाहिला नाही आयुष्यात कधी. सर ठीक आहे सर, काळजी करू नका. दोन्ही फाईल्स मी कंप्लीट करतो आणि हाफ डे जातो. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? सर तुम्ही पुन्हा चिडायला लागलाय सर. तुमचं बीपी. तुम्ही एक काम करता का सर? तुम्ही हे पाणी प्या. पाणी प्या सर तुम्ही. मी पाणी कधी प्यायचं हे तू मला सांगू नकोस. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी पाणी पे. तू निघ. सर पाणी. त्या फाईल्स मला कंप्लीट पाहिजेत. ठीक आहे सर. सर पण ते पाणी पाणी प्या सर. अरे जा ना. निघ. युजलेस. इकडे काय बघत होत? अरे यार वैताग आणला या माणसाने. या 2 फाईली साहेबांनी आजच्याच पूर्ण करायला सांगितलं. काय बर. अरे आज एका माणसाची मजा आहे. बोंबला हसली. हॅलो सर. नारायण, हा सर. आज काम पूर्ण झाल्याशिवाय याला घरी जाऊ द्यायचं नाही. हॅलो सर.
नारायण, हा सर. फाईल यात ठेवतोस? हं? हे सगळं बंद करून दे ग. बाबा अजून कसे नाही आले? लवकर आले तर वेळ मग काय? मग काय बाबा नवीन गाडी घेतली? नाही ग बाळा, जयंत काकांची गाडी आणली आहे. तुझ्या आईला बसचा प्रवास आवडत नाही ना, म्हणून. बरं चला, पटापट बसा, आता लवकर उशीर झालाय. चला लवकर. हं? हो. काय झालं? असे काय पाहताय? चला लवकर, उशीर झालाय ना. कसली सुंदर दिसतेस तू माधुरी. नक्की काय चाललंय? हा? एक गंमत आहे. तुझ्यासाठी मी गजरा आणलाय. गजरा? आणि मी तो माझ्या हाताने माळणार आहे हा? बरं. अहो काहीतरी काय. चला लवकर, उशीर झालाय. चला. आई खुश आहे बघ मैत्रिणीला भेटायला.